तुम्हाला माहीत आहे, गेल्या कालच जिल्हा परिषद गटाचं आरक्षण सुटलं आणि हा गट जो आहे चकलांबा गट, गेल्या 4-5 वर्षापासून सामाजिक असो, शैक्षणिक असो, मी अनेक ठिकाणी मदत केलेली आहे आणि काम केलेलं आहे. एक तर अशी परिस्थिती होती, ज्यावेळेला मी ढोक महाराजांची कथा ठेवली या ठिकाणी. कारण गावाचा आणि माझा कुठलाच संबंध नव्हता आणि कुणाशी परिचयही नव्हता. पण मी कथा ठेवली आणि ती बी गावाच्या बाहेर ठेवली. गावाच्या बाहेर ठेवून मला त्या कथेला एवढा रिस्पॉन्स या चकलांबा ग्रामस्थांनी दिला आणि तिथून माझी खरी ओळख झाली. आणि नंतर मला हळू-हळू बरेच जणांनी कामं सांगितले. ते म्हणले, "सर, आपल्या पांचळेश्वर जे आहे, तिथं ती नदी आहे. गेल्या 65 वर्षापासून तिथला जो आम्ही अनेक पुढारी येऊन गेले, अनेक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले, पण त्या रस्त्याचं कुणीच काम केलेलं नाही." आता त्यावेळेला लोकांना वाटत नव्हतं, की माझ्याकडून ते काम होईल म्हणून. पण मी त्यांना सहज शब्द दिला, की तुमचं हे जे रस्त्याचा जो प्रश्न आहे, हे मी तुमचा एका महिन्यात सॉल्व्ह करतो. आणि योगायोग 15 दिवसात तिथं मी रस्ता तर आणलाच, पण त्या ज्या नळ्या असतात त्या पाण्याच्या नळ्या त्या ठिकाणी टाकल्या. आजही तो रस्ता निभार आहे. मी त्या दिवशी मौतीला जात असताना ते पाहिला आणि तो पहिल्याच पाण्यात एकदा थोडा वाहून गेला होता. मग पुन्हा 2 नळ्या आणल्या. लोकांना वाटत नव्हतं आता वाघमोडे सर पुन्हा खर्च करीन म्हणून. पण मी खिशातले पैसे टाकून ते सगळे गाव त्याला ग्रामस्थ सगळे साक्षीदार आहे. खिशातले पैसे टाकले आणि पुन्हा तिथं नळ्या टाकल्या. नंतर पुन्हा त्या टाकल्यानंतर अशा 4 वस्त्या आता. एक बोदेगावला जाताना एक वस्ती आहे. इकडे एक आपले तांड्यावर जाताना एक ती वस्ती आहे. त्या ठिकाणी मी नळ्या आणल्या आणि साक्षरता त्या ठिकाणी पूल मंजूर झालेला होता आणि तो बोगस केलेला होता. म्हणजे कुठलाच काही काम नव्हतं. मी नळ्या आणून टाकल्या आणि गुत्तेदारांच्या त्याला त्याची झोपच उडली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला, की "महाराज, त्या नळ्याचे किती पैसे आहेत?" म्हणलं, "नळ्याचे पैसे काय करायचे तुला?" म्हणलं. "नाही नाही," म्हणलं, "असं असं काम ते मंजूर झालेलं आहे आणि आम्हाला ते करायचं." म्हणलं, "मी नळ्याचे पैसे घेणार नाही. इथं मी नळ्यात टाकणार. तुला कुठं पूल करायचं तर कर." ते ते लोक देखील मला सगळे ग्रामस्थ त्यावेळेला देखील म्हणले, बोदेगाव रस्ता असो आणि सामाजिक जिथं जिथं शक्य होईल कुणाच्या विधवा महिलासाठी आपण सहकार्य केलेलं आहे. अपंग मुलं, या पवळाच्या वाडीचे 2-4 अपंग मुलं होते. पुन्हा हिवरवाडी, उमापूर. उमापूरचा तर एक असा इतिहास आहे, तुम्हाला तर तुम्हीच बातमी केली होती. सगळ्या पेपरला बातम्या होत्या, की गणपत शिंदे नावाचा एक ग्रस्त होता. त्याला पायाला हत्ती रोग झाला. 12 वर्षे तो घराच्या बाहेर त्याला अशी झोपडी करून त्याच्यात राहत होता. ते मेंटेन झाला. ते विचार करू करू. आणि अशीच एक बातमी टाकली पत्रकारांनी, की असं असं आहे, याच्यासाठी कुणीतरी आर्थिक ऑपरेशन करायचंय, आर्थिक सहकार्य द्या. त्यावेळेला मी त्या ग्रुपला मेसेज टाकून विचारलं, की किती खर्च आहे? ते म्हणले 2-3 लाख रुपये खर्च आहे. त्या ठिकाणी मी गेलो. आधी 20,000 रुपये मी त्यांना मेडिकलसाठी खर्च दिला आणि म्हणलं, "मी सांगेल त्या हॉस्पिटलमध्ये जा." कंदर फळे म्हणून हॉस्पिटल आहे औरंगाबादमध्ये 1 नंबरचं. त्या ठिकाणी सरांना फोन करून सांगितला, की यांचा जो खर्च आहे तो सगळा मी देणार. म्हणजे असं सामाजिक आणि आजही मला निवडणुकीसाठी करतोय असं आहे, अशातला भाग नाही बरं का. मग 15 वर्षाखाली काय मी कुठं निवडणुकीला उभा राहिलो होतो का? मी म्हटलं होतं की मला उभा राहायचं. 15 वर्षापासून मी हे करतो. कुणी मला संप्रदायातले जर कुणी म्हटले, की पॉम्पलेट छापून द्या आम्हाला, कीर्तनाला सहकार्य करा, पंगत द्या, महापंगत द्या, तरी आपण देतो. मी नाही म्हणत नाही. कारण मला भगवंतानी कमी केलेलं नाही. आज मी शिक्षक आहे. कीर्तनाला उभा राहिलो तर मला माझ्या अपेक्षापेक्षा लोक जास्त मानधन देतात. आणि ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी आलो तर अशा मंत्र्यांनीही मला खूप सहकार्य केलेलं आहे. कारण आपलं काम बोलत असतं. कामाशिवाय माणूस मोठा होत नसतो. त्याच्यामुळं आपलं माझी जी प्रक्रिया आहे ती चालूच राहणार आहे. नुसत्या निवडणुका आल्या म्हणून मी हे सहकार्य करतो असं नाही. निवडणुका आल्या का मग काय लागेल ते द्यायचं अशातला नाही. तुम्ही 12 महिन्यात आता निवडणुका झाल्यानंतरही तुम्ही आगर नांदूरला फोन करा, बाग पिंपळगावला फोन करा. मी म्हटलं नाही तुम्ही मला एक फुल्ली नाही केली, मी तुम्हाला सहकार्य करणार नाही. ते मला म्हणले, "सर, असा असा पुतळा उभा करायचा आणि तुमचं काय आहे?" अरे पहिलं घ्या म्हणलं माझा. कारण मी कुणी तुम्ही मला सांगा, मी तिथं सहकार्य करत असतो आणि माझं जे काम आहे ते चालूच राहणार आहे.
तिथं काय विजय झाला काय आणि पराभव झाला काय याचा मी कधी विचार केलेला नाही. आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव माझ्यावर जी प्रेम करतात याचाच मला खूप अभिमान आहे. आम्ही काय कुठं कोणा जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा आहे का कुठं आमदाराचा आहे का खासदाराचा आहे, कुठं माझा येशीत जन्म झालेला नाही. माझा मेंढ्या मागे जन्म झालेला आहे ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला विसरू शकत नाही. आणि जे जनतेचं काम आहे जेवढं माझ्या परीने होईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुका व्हायच्या आधी बी आणि झाल्यावरही मी तुम्हाला तर आता उदाहरण दिलं. आमदारकी झाल्यानंतर काही लोक 21 उमेदवार होते, त्याच्यातले 2-3 उमेदवार तुम्हाला फिरताना दिसतात फक्त समाजामध्ये. बाकीचे कुठे आहेत? हा, म्हणजे जनतेचं काम करत असताना गर्व अभिमान हे मी ठेवणार नाही, ठेवत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा नव्याने या निवडणुकीसाठी उतरलेला आहे. तुम्ही सर्व पत्रकार बांधव मला सहकार्य करणारच आहे, तुमचं सहकार्य आहे. एवढं बोलतो. हे आत्ताच दिलेली त्यांनी ते जिल्हा परिषदच्या चकल्याम्बा गटाचे उमेदवार आहेत, त्यांनी एक या ठिकाणी मुलाखत दिली. दुसरा एक प्रश्न आहे माझा सर, की एक 15 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि भरपूर पुरात नुकसान झालं. शेतकरी आज दिपावलीचा सण आलेला आहे तोंडावर, तर त्याबद्दल तुम्ही सरकारला काय आवाहन कराल? ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्याच्या तिसऱ्या दिवशी सगळे पुढारी तुम्हाला बांधव गेलेले दिसले असतील, पण परमेश्वर वाघमोडे चिखलात लोळल्याला तुम्ही TV 9 ला पाहिला असेल. पाहिलाय का? त्या दिवशी मी आक्रोश केला की 50,000 काय तर फळबागा ज्याच्या आहे त्याला 1,00,000 रुपये बक्षीस द्या, आपलं 1,00,000 रुपये अनुदान द्या. आणि ज्यांची खरी नुकसान झाली यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत भेटली पाहिजे. आणि जर आता ह्यो मुद्दा मी परवा दिवशी घेतोय जो सरांनी विचारला, ह्या 2 दिवसात जर अनुदान खात्यावर नाही पडलं तर आम्ही आंदोलन करणार आहे, रस्ता रोको करणार आहे. या 2-3 दिवसातच फक्त आम्ही 2 दिवस अजून शासनाची वाट पाहतो. आणि हे जे त्यांनी काही अनुदान दिलंय हे काहीच नाही हो. आपलं तेवढं नुसतं फवारणीसाठी तेवढा खर्च आपला आलेला आहे. खत बिया हे तर वेगळंच, फक्त फवारण्यासाठी एवढा खर्च, पण ते सुद्धा शासन वेळेला द्यायला. आता दिवाळी तोंडावर आली तरी पण शासनाने अजून काय खात्यावर पैसे टाकलेले नाही. 2 दिवस आम्ही वाट पाहणार आहोत. तिसऱ्या दिवशी रस्ता रोको आणि आमच्या परीने ज्या ज्या ठिकाणी रस्ता रोको करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही अनेक ठिकाणी ते तीव्र आंदोलन करणार आहोत शासनाच्या विरोधात.